आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। दादरमधील हॉटेल भारत लाईट कॅफेच्या भिंतीवर ठाकरे बंधूंचा बॅनरवर ठाकरे बंधूंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो। ठाकरे बंधू म्हणजे ब्रँड नाही तर ती गॅरंटी, भारत लाईट कॅफेचे मालकांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या पापळमध्ये कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती। सोन्याच्या दरात 3600 रुपयांची वाढ, सोनं 1,35,000वर तर चांदी 1,78,000 प्रति किलो। समृद्धी महामार्गावर ट्रकला आग, पर्यायी मार्ग नसल्याने आग लागलेल्या ट्रकपर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणी। पुण्यातील मोक्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून वाद, मोहळांची भागीदारी असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शनकडून जागेची खरेदी, बिल्डर आणि मोहळांनी मिळून जागा विकल्याचा राजू शेट्टींचा आरोप। जैन धर्मीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। नाशिकमध्ये लढाऊ तेजस विमानाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। सर्वात हलकं लढाऊ विमान, ताशी 2000 किलोमीटर वेग, हवेतच इंधन भरण्याची क्षमता अशी या विमानाची वैशिष्ट्य। नागपूर जिल्ह्यात 87,169 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। संत्र, मोसंबी, सोयाबीन आणि कापूस पिकाला सर्वाधिक फटका। चंद्रपूरच्या ताडोबातील वाघिणींना हेलिकॉप्टरनं सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नेण्याचा विचार, वाघांची संख्या वाढावी म्हणून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून 8 वाघिणींची मागणी, प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी। मॅनहोलला संरक्षक जाळ्या आहेत का? हायकोर्टाकडून महापालिकांना विचारणा, मॅनहोलची संख्या सादर करण्याचेही आदेश। मॅनहोलबाबत महापालिकेला कोर्टाची नोटीस, उत्तर दाखल करण्याचे आदेश।